थोड्याच वेळात आपल्या या वाडीतील बाल कलाकार पहिल्यांदाच हे सर्व कलाकार आज गोफनृत्य सादर करणार आहेत. तरी सर्वांना विनंती आहे की हा पूर्ण कार्यक्रम आपण बघाल ही खात्री आहे, पण या कार्यक्रमाला इतकं बक्षीस द्या की मुलं अजून पुढची 20 वर्ष तरी हा गोफनृत्य करतील, एवढं बक्षीस त्यांना आज इथे मिळेल अशी आशा करतो. थोड्याच वेळात या वाडीतील या बाल कलाकारांचा गोफनृत्य आपण इथे साजरे करणार आहोत. ज्यांनी पैसे आणले नसतील, गुगल पेचा माझा नंबर आहे किंवा दुसरा कोणाचा असेल त्यांच्याकडे तुम्ही गुगल पे करा, आम्ही सगळ्याचा स्वीकार करतो. ऑनलाईन बँकिंग, गुगल पे, चेक या सगळ्यातून आम्ही तुमचे पैसे स्वीकारू, पण मोठ्या रकमा या ठिकाणी द्या, म्हणजे ही मुलं अजून पुढे 20 वर्ष हा गोफनृत्याचा कार्यक्रम करतील. आपला हा गोफाचा कार्यक्रम मुंबईतील कल्याण, डोंबिवली या ठिकाणी मालवणी जत्रेच्या माध्यमातून आपण सादर करीत असतो. तसेच भांडूप या ठिकाणी सुद्धा आपला हा गोफनृत्याचा कार्यक्रम आपण साजरा केला होता, परंतु त्यावेळेचे कलाकार आणि आत्ताचे हे कलाकार यांमध्ये खूप फरक आहे. या बाल कलाकारांचा हा पहिलाच प्रयत्न आहे आणि त्यांना तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. तरी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून या बाल कलाकारांना आपण प्रोत्साहन देऊया. थोड्याच वेळात हा कार्यक्रम इथे सुरू होतोय. सर्वांनी श्रीरंगा जोरदार टाळ्या. बघताच काय ना केले आता अजिबात एक गाठ सुटायची नाही. असली गाठ मारलेली आणि या कलाकारांमध्ये आमचे 2 प्रमुख आकर्षण दादल्याचो झील सायलो आणि आनंदवाचो झील कांदो, दोघांसाठी जोरदार टाळी आहे. एकदा आकाशी ती जागा पुढे चालवते. तर मित्रांनो त्यांनी वेणीसारखं एक बांधलंय, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळी होऊन लावली. खरंच मंडळी, या मुलांचा इतक्या लोकांसमोरचा हा पहिलाच प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये त्यांनी सुंदर असा गोफ या ठिकाणी विणलेला आहे आणि तितक्या शिताफीने हा गोफ ते पुन्हा सोडवणार आहेत. कसा सोडवतात ते आपण बघूयाच. कोणताही कार्यक्रम असला तरी श्री गजाननला वंदन केल्याशिवाय आपण त्या कार्यक्रमाची सुरुवात करत नाही. तरी या आपल्या बाल कलाकारांना आशीर्वाद देण्यासाठी आणि आपल्या या मंडळाच्या कार्यक्रमाला शुभाशीर्वाद देण्यासाठी आपला आराध्य दैवत श्री गणपती गजानन या ठिकाणी येत आहे. जोरदार टाळ्यांनी आपण या गणपती बाप्पाचा गजर करूया. गणपती बाप्पा तुम्हाला पूर्णपणे आशीर्वाद आहे. या गणपतीची आरती आपण या ठिकाणी करणार आहोत. गणपती म्हटल्यावर आरती इलीच, तरी सर्वांनी या आरतीमध्ये सहभागी व्हायचंय. आणि गणपती इले, आरती झाली, रात्री फुगडी, तरी सर्वांनी या फुगडीसाठी सुद्धा तयार राहा. सुरुवात करतो. बघता
की नाही? वर्गणीसाठी हात खिशात घाला, खिशे नसतील तर गुगल पे करा, पण वर्गणी लवकरच होईल. काशीराम ठाकूर, कैलासवासी काशीराम ठाकूर यांच्या स्मरणार्थ दीपक ठाकूर यांच्याकडून 100 रुपयांचं बहुमूल्य असं पारितोषिक आपल्याला आलेलं आहे. दीपक ठाकूर यांचा मी आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. माझी आजी संध्या ठाकूर यांच्याकडून 100 रुपयांचं बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे. आजी माझ्या पदराची गाठ सोडल्या, मी 100 रुपये दिले. बँकेतले 100 रुपये आज आपल्या गावलेले असेल बघा. तिच्या पदराची 100 रुपये दिले आहेत, पण जे कामाला जातात त्यांच्याकडे अजून काय येऊत नाही. गोफ इतक्या सुंदरपणे यांनी सोडवला. त्यांच्यासाठी सौ सुनैना सुरेश ठाकूर यांच्याकडून 100 रुपयांचं बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे. माफ करा, 200 रुपयांचं बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे. आनंद बुवाचो जी लखने काढता तरी पण त्याला कसं गोफ सोडवलं ना तो बघा. खर तर एवढ्या वर्षात आपले कलाकार जे गोफ विणत होते ते आता बाजूला झाले आणि ही नवीन पिढी या ठिकाणी पुढे येते. आणि या नवीन पिढीला तयार करण्यासाठी गेले 3 महिने जे मेहनत घेत आहेत आणि त्यांना ती शिकवणी देत आहेत असे आपले सहकारी श्रीयुत नितीन ठाकूर आणि कुमार राहुल सावंत या दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जातो. उर्विका धुरी राठिवडे यांच्याकडून 100 रुपयांचं बहुमूल्य असं पारितोषिक आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. तसेच सुरेश जगन्नाथ ठाकूर यांच्याकडून
500 रुपये गुगल पेच्या मार्फत आपल्याला प्राप्त झालेले आहेत. मंडळाच्या वतीने मी त्याचा स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद. सुषमा ठाकूर यांच्या स्मरणार्थ देवेंद्र ठाकूर यांच्याकडून 100 रुपयांचं बहुमूल्य असं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. सुषमा ठाकूर आपली ताई हिच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. कैलासवासी लीलावती यशवंत सावंत यांच्या स्मरणार्थ राजू काका यांच्याकडून 500 रुपयांचं बहुमूल्य असं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. आपली आई तिच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या सर्व पारितोषिकांचा स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या फुगडीमध्ये आपल्या पुण्याची फुगडी संजय सावंत खास या फुगडीसाठी आम्ही त्यांना बोलवलेला आहोत. त्यांचे तिकटीचे पैसे त्यांच्यानंतर गुगल पे करता लाव त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. धन्यवाद. नागिन बाहेर आलेली आहे. आपल्या या बाल कलाकारांनी आपल्या समोर ही नागिन सादर केलेली आहे. श्रीदेवीची नागिन सुद्धा फिकी पडत अशी नागिन आमच्या या बाल कलाकारांनी विणलेली आहे. आता तीच नागिन परत हे सोडतली आणि ती नागिन आता बिळात जातली आहे. जोरदार टाळ्या या नागिन नृत्यासाठी. कैलासवासी जगन्नाथ लक्ष्मण ठाकूर, भाऊ लक्ष्मण ठाकूर आणि कैलासवासी काशीराम ठाकूर यांच्या स्मरणार्थ कुमारी प्रियंका ठाकूर आणि श्रावणी ठाकूर यांच्याकडून 500 रुपयांचं बहुमूल्य असं पारितोषिक या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. या सर्वांना त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या पारितोषिकाचा स्वीकार करतोय. धन्यवाद. आपली बहीण कैलासवासी पूनम सावंत हिच्या स्मरणार्थ मंगल सावंत यांच्याकडून 200 रुपयांचं बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने मी या पारितोषिकाचा स्वीकार करतोय. डोंगरी शेतमाल वाऱ्या पाण्यानं गेलं, डोंगरी शेतमाल वाऱ्या पाण्यानं गेलं.
आपल्या या बालगोपाळांनी, या शिक्या वळल्यानी, आपले कलाकार आपल्या समोर ठुमकत मुरडत राधा सादर करतले. या कार्यक्रमात अशी सुंदर राधा आपण यापूर्वी कधीच पाहिली नसेल. अशी देखणी लावण्यवती राधा आपल्या समोर येणार आहे. राधा राधा माझी राधा कुठे गेली, माझी राधा कुठे गेली. स्वरा सावंत आणि सार्थक अडसे यांच्याकडून 200 रुपयांचं बहुमूल्य असं पारितोषिक आपल्याला प्राप्त झालंय. मंडळाच्या वतीने त्याचा स्वीकार करतो. चला, माझी बोनी झाली. दीपाली पुजारे पळसम, खास पळसम वरून माझ्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने मी त्याचा स्वीकार करतोय. आणि त्या सर्वांना ईश्वर त्यांच्या कामाधंद्यात, त्यांच्या मुलांच्या शिक्षणात, लग्न कार्यात देव बरकत देव हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अँकरिंग करणारा माझा नातू आशिष ठाकूर याने खरोखर माझा जिवलग मित्र बाळू टेलर याने खरोखरच त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. त्याच्या आशीर्वादाच्या जोरावरच तो अँकरिंग करतोय. असंच करत राहणार. दरवर्षी तो इकडे कार्यक्रमाला नक्कीच येणार. त्याच्या नोकरीमध्ये बरकती देव ही महापुरुष चरणी प्रार्थना करतो, कुटुंबाच्या वतीने आणि मंडळाच्या वतीने. धन्यवाद धन्यवाद. आपले आशीर्वाद आणि आपलं प्रेम असंच राहू दे. धन्यवाद. आता ठुमकत मुरडत तिचा हा नाच बघण्यासाठी आपण आतुरलेला आहोत. आणि तो नाच बघण्यासाठी आमचे खास मित्र सांताक्रूज वरून बंटी सावंत या ठिकाणी आलेले आहेत. आपला मित्र प्रसाद चव्हाण उर्फ बारक्या याच्याकडून या कार्यक्रमासाठी 500 रुपयांचं बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे. सगळ्यांची केस पटापट वाटू दे आणि हप्त्यातून 2दा दाढी करून दे अशी महापुरुषाचरणी प्रार्थना करतोय. खास राधेक बघून त्यांचा भाव यांनी मालडसून व्हिडिओ कॉल केले. सर्वांनी या राधेसाठी एकदा जोरदार टाळी. Yeah.
शिक्या वळल्यानी तेवढ्या सीताफीन त्या शिक्या त्यांनी सोडल्यानी त्याच्या हुतूत येऊन राधा नाचली, पण आपली टाळी का इले नाही. एकदा जोरदार टाळी आहे आमच्या राधेसाठी आणि आमच्या बाळगोपाळांसाठी आणि आपल्या पारितोषिक खेळाडूंचे आभार मानतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सकाळपासून डाळ भात वाटाण्याची भाजी खातास म्हणून तुमच्यासाठी खास तो मालवणच्या समुद्रातलो खास मासो तुमच्यासाठी आणलं. यो खारो बांगडो पुढच्या बुधवारासाठी राखून ठेवा. आणि या बांगड्यासाठी स्वरा सावंत हिच्याकडून 200 रुपयांचं खास असं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने मी या पारितोषिकाचा स्वीकार करतोय आणि तो खारो मासो तिका पपल्याकडे पाठवून देत आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आपलं नाकवा काय लावलो ए नाकवा ते काय लावलं लवकर ये. अरे काय रे करत काय सांगताना अरे पाचतय ना पाकलं काय गावात काय गावताना बघ कसा गावताना काहीतरी चुकलं रे तुझा नक्कीच काय म्हणजे माझा चुकला चुकला ठीक आहे. मग मग खापऱ्या देवाक सांगतो. खापऱ्या देवा अरे तुका सांगा सांगतो आज तुका ठेवताय नारळाची पिशी ठेवते आडिया पाय ठेवताय नारळाची पिशी किशी कशा नारळ ठेवण्या मस्त झाले. आणि माझ्या वैराची बोडऱ्या मिशी आपल्याला गाव पाहिजे ह्या काहीतरी येणार असं माहिती आहे. त्याच्यामुळे असं आहे तुझा काहीतरी नक्कीच चुकला. माझ्या चुकल्याला खरोखरच या पोरग्यांचा मानते. माझ्या एकविरे आईक मी सांगते एकविरेची आई नजर कोणावर कोल्यांवर. खरोखरच माझी एकविरे आई तुमका पोरग्यांका बरोबर अगदी सांभाळते. बिया नको अशीच प्रगती करीत राहा. माझी एकविरे आई तुमच्या पाठीशी आहे. करे चालू आता माझं लय फुगलो तुम्हाला.
असो बघले मी आमचो उरणचो जावई त्याका काय रावाला नाही. आता या माशासाठी खास 500 रुपये आपल्या बाल कलाकारांसाठी दिल्यानं तसेच अवधूत सावंत यांच्याकडून सुद्धा 500 रुपयांचं बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे. आणि तुषार दीपक सुर्वे यांच्याकडून 100 रुपयांचं बहुमूल्य असं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने मी सर्व पारितोषिकांचा स्वीकार करतोय आणि त्यांना आभार व्यक्त करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तेरा मंदिर दिख जाए मेरे घर के आगे साइना तेरा मंदिर बन जाए मेरे घर के आगे साइना तेरा मंदिर बन जाए मेरे घर के आगे साइना जब खिड़की खोलो तो मेरा मंदिर या ठिकाणी आपल्या बालगोपाळांनी या आपल्या गोफ नृत्यातून सुंदर असा तंबू विणलेला आहे आणि या तंबूमध्ये आपलं दैवत शिर्डीचे मालिक साईबाबा या ठिकाणी अवतरणार आहेत. या तंबूमध्ये थोड्याच वेळात आपले मालिक साईबाबा या ठिकाणी अवतरणार आहेत. सर्वांनी जोरदार टाळ्या आपल्या साईबाबांसाठी वाजवायच्या आहेत. संजय सावंत यांच्याकडून या तंबूसाठी 100 रुपयांचं बहुमूल्य असं पारितोषिक प्राप्त झालंय. त्याचा मी मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय आणि त्यांना धन्यवाद देतोय. साई बाबा साई बाबा श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई बाबा की जय. साईबाबांसाठी आपले सहकारी गिरीश सावंत यांच्याकडून 200 रुपयांचं बहुमूल्य असं पारितोषिक प्राप्त झालंय. मंडळाच्या वतीने मी पारितोषिकाचा स्वीकार करतोय आणि गिरीश सावंत यांचे लाख लाख आभार. आणि या सर्वांचा आनंद घेता यावा आणि आनंद देता यावा यासाठी मनापासून जीवापाड काम करणारे आमचे आजोबा आत्माराम ठाकूर हे एका या पुढील पिढीसाठी एक आदर्श आहेत. मी सर्वांना विनंती करतोय की त्यांनी जोरदार टाळ्या वाजवायचे आणि आमचे आप्पा काका यांचा हुरूप वाढवायचा आहे. साई
गाण्यासाठी श्री सुरेश जगन्नाथ ठाकूर यांच्याकडून 100 रुपयांचं बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने मी त्यांचा स्वीकार करतोय आणि त्यांचे लाख लाख आभार. यापुढील जे गोफन नृत्य होणार आहे ते आजच्या कार्यक्रमातील शेवटचं नृत्य असणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्या. आणि आणलेलो पैसो परत पाठी जाता कामा नये. दिलास तर डबल होईल, घरी गेलास तर चौपट होसं नाही. दिलास तर नाव होईल, घरी गेलास तर पिशेसून काहीतरी फाटलेल्या पिशेसून पडान जाय. त्यामुळे आणका आमचा तो पैसा द्यावा. आम्ही काय तुमच्या पैशासाठी सांगणार नाही, पण या बाळगोपाळांना थोडा प्रोत्साहन म्हणून पैसे द्यावा ही तुमच्याकडे मी विनंती करते. कार्यक्रमाची सांगता करण्यासाठी आपल्या लाडक्या श्रीकृष्णाची दहीहंडी या ठिकाणी सादर केलेली आहे. या दहीहंडीसाठी आपल्याला साक्षात श्रीकृष्ण या ठिकाणी दर्शन देणार आहे. हा कार्यक्रम संपायच्या आधी तुम्ही घरी जाऊन झोपणार त्याआधी वाडीतील सर्व महिलांना मी विनंती करतोय की उद्या या महाप्रसादासाठी आपण फणसाची जनता भाजी या ठिकाणी करणार आहोत. ती भाजी साफ करण्यासाठी, फणसाचे गरे काढण्यासाठी उद्या सकाळी, आता काढूच्या आवाज येणार नाही म्हणजे उद्याच काढतील ते. उद्या सकाळी ठीक 9 वाजता फणसाची भाजी करण्यासाठी आपल्या महिलांना मी विनंती करतोय की पूजेच्या मंडपात मांडाच्या ठिकाणी ठीक 8 वाजता, माफ करा 9 वाजता मांडावर सर्व महिलांनी उपस्थित राहायचे. धन्यवाद. आमच्या या बालगोपाळांच्या या पहिल्याच प्रयत्नासाठी आपण सर्व रसिक प्रेक्षकांनी शेवटपर्यंत जी साथ दिली त्याबद्दल श्रीदेव महापुरुष मंडळ सुगवरे पालकरवाडी यांच्या वतीने मी सर्व रसिक प्रेक्षक, ग्रामस्थ आणि आपले सर्व मुंबई पुण्याहून आलेले बंधू या सर्वांचा मी शतशः आभारी आहे. हा कार्यक्रम
आम्ही यापुढे असाच आणि याच्यापेक्षा उत्कृष्ट सादर करण्याचा प्रयत्न करू। आपले आशीर्वाद असेच सादर राहू देत। धन्यवाद। हरिमना कुंडली का वरदा या कार्यक्रमासाठी ज्या सर्वांनी आपल्याला सहकार्य केलं असे आपले सर्व देणगीदार, हितचिंतक आणि बक्षीसरूपी ज्यांनी आर्थिक मदत केली त्या सर्व कलाकार, त्या सर्व रसिकांचे मी आभारी आहे आणि ज्यांनी पारितोषिक दिलं नसेल, बक्षीस दिलं नसेल त्या सर्वांचा सुद्धा आभारी आहे। एक मजा मस्ती आणि आपण सर्व एकत्र येतो या कारणासाठी आपण कार्यक्रम इथे साजरा करतो। या आठवणी घेऊन पुढील वर्षी देखील या जोमात, या उत्साहात हा कार्यक्रम आपण साजरा करू अशी श्रीदेव महापुरुष चरणी आणि बजरंगबली चरणी प्रार्थना करतो आणि आजचा कार्यक्रम इथेच संपला असं जाहीर करतो। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। तरी मारून घालायला। तर मित्रांनो, असा होता आजचा संपूर्ण दिवसभराचा व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओ पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन यायचा प्रयत्न करेल। तोपर्यंत असेच राहा। टाटा, बाय बाय, टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या, सोयीन राहा।